काय बॉल थोडा फुटलाय इकडे. मला खेळायचं खेळ. मस्त सुनीलच्या विद्याने बॉल सोडलेला आहे. धावलंच नाही एवढा लागू शकतो. त्याला चेंडू आणि चौका. 4 धावा. चौका. संघ विजयी झालेला आहे या 4 धावांनी. जिंकला तुम्ही, जिंकला, जिंकला. सर्वांना मैत्रीपूर्ण जयंती. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा आज 4था दिवस. काल 3रा दिवस होता. खूप आणि आज 4थ्या दिवशी महिलांचे क्रिकेट सामने चालू होत आहेत. लवकरात लवकर हे सामने बघूयात. रात्री प्रमिला पाबरेकर, मुलांचे डान्सची स्पर्धा जाधव, पूर्ण विभाग, कल्पना रेवस्कर, पूर्ण महाराष्ट्राचे डान्सर आहेत. त्यांचे ग्रुप्स इथे येणार आहेत आणि डान्स विरुद्ध संघ. आपण आता सध्या कोल्हापूरकर क्रिकेट सामने एन्जॉय करूयात. इथे टॉस उडवला जातोय. पहिलाच सामना आहे महिला मंडळाचा. मुंबईकर विरुद्ध कोकणकर. आणि बबन मोरे यांनी टॉस उडवला आणि हा टॉस आहे. टॉस विन मुंबईकर. टॉस विन. हे खेळाचे नियम सांगितले जातात. पुढील संघ नागपूर व सातारकर या दोन्ही संघात जेवढे खेळाडू आहेत त्यांनी आपल्या खेळाडूंना एकत्र करण्याचं काम करून आयोजकांच्या समोर आणावे. धावून काढायचंय. आतमध्ये बॉल गेला 1 रन डिक्लेअर. बाहेर आला की धावायचंय. वरती कॅच कोण देईल? फक्त कर्णधार आणि आयोजकांची. आणि या मॅचचा पहिलाच बॉल प्रवीण जाधव कडून सुनील कापे यांना डॉट. आणि हा बॉल पहिलाच बाहेर बॉल आलाय. धावून काढायचे. बॉल आहे. 3 बॉल झाले. 3 बॉल 1 धाव. 3 चेंडू 1 धाव. सुंदर असा शॉट. धावले आणि हा आउट. पंचाचा निर्णय बाद. रनआउट झालेत. फक्त 4 चेंडू 1 धाव. कोकणकर 1च धाव. 4 चेंडू. मेन बॅट्समन आणि सुंदर असा गोल. चेंडू टाकलाय. नीलम जाधव आउट. फास्ट गोलंदाज संध्या रुके बॉलिंग करते. आणि खूपच ललवा बॉल टाकला. डेड बॉल आहे. खूपच ललवा बॉल टाकलाय त्याने. 1 चेंडू आणि हा 4. मी जे मागे मुलं विनंती करतो एकदा यांनी सगळ्यांनी रांगेत उभे राहा. चौकार मारलाय. चौका मारलाय वरती. चौका आहे. कसं वाटतं चौका खाऊन तुला? 2 चेंडू 3ऱ्या षटकामधलं आणि 8 धावा. सुंदर अशी गोलंदाजी आणि ग्रेट बॉलर. आणि मस्त जोजू कांबळे यांनी धावलेच नाहीत. शेवटचा चेंडू
आणि हा व्हाईट संघाची धाव संख्या झाली आहे 9. शेवटचा चेंडू षटकार, शेवटचा षटक, शेवटचा चेंडू आणि सुंदर असा धावच नाहीये. षटक पूर्ण 10 धावा झाले. आयोजकांकडून 1 धाव आणि सुंदर अंपायरचा निर्णय 9 धावा, 3 चेंडू 9 धावा. मला तर वाटतं एका षटकामध्ये हा मॅच संपवणार आहे. आणि पुन्हा 1 धाव जिंकण्यासाठी फक्त 1 धावाची गरज. आणि अशाच प्रकारे मुंबईकर संघ विजयी झालेला आहे. एका षटकामध्ये प्रयुजा जाधव यांनी सुंदर असा ऍटिट्यूड दाखवून एका षटकामध्ये संघाला विजयाकडे घेऊन घेतले. पुढील संघ नागपूरकर आणि सातारकर या दोन्ही संघांनी उपस्थित राहावे. नागपूरकर कृपया करून धर्मशिला कांबळे, सुजाता जाधव, या दोन्ही संघाचे कर्णधार प्राची गमरे, नंदिनी देवगडकर टॉसविन झालेले आहेत. त्यांनी थोडी आपल्या पहिले षटक घेऊन येतात संघासाठी. मी विनंती करतो जी माझी पुन्हा सिमरन तिसरा चेंडू घेऊन टाकतायत षटकातला आणि आपल्याच आयुष्याला आउट केला आहे. 2 विकेट. सुंदर बॉल आणि हा 4 गचा क्षेत्ररक्षण. प्राची 5 धावा. पुन्हा एक सुंदर फटका आणि सिमरनने क्षेत्ररक्षण, सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 थोड्यासाठी वाचलाय, नंतर हा 6च होता. चालणाऱ्या माणसाला बाजूने करा. हो, ओरम नाही करायचे. अंडर बॉलिंग आहे. निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या फक्त 5 झाली. 5च्या पुढे जात नाहीये. आणि मस्त फटका मारला. हो, निर्धाव चेंडू दुसरा धर्मशिला कांबळे. एक टप्पा आउट नाहीयेत. आपण महिला आहोत, लहान मुलं नाहीयेत. पुन्हा फटका मारून पुन्हा सुंदर क्षेत्ररक्षण. धाव चेंडू धर्मशिला कांबळे यांनी पुन्हा गेल्या वर्षासारखी गोलंदाजी. धाव 22 नाहीये. संघाची धाव संख्या झाली 6 आणि शेवटचा चेंडू निर्धाव. संघाने आयोजकांशी संपर्क साधा. वाईट प्राची गमरे अतिरिक्त धाव. 1 धाव अतिरिक्त धाव दिलाय आणि फटका मारला आहे. धावून काढायचं आहे. 1 धाव घेतली आहे. घरी पाठवेल. हो, प्रणाली जाधव आणि फटका मारला. एक वेळ धक्का दे. बायका काही ऐकत नाही. हे पुन्हा दिसलंय. धावलेत. 1 धाव नवरामुळे. तीन चेंडू झाले. पुन्हा फटका प्रणाली जाधव यांचा. 4 4 धावा.
अशा प्रकारे नागपूरकर हे विजयी झालेले आहेत. टॉसविन झाल्यात. एक धाव. मस्त फटका मारला माडिक्याने आणि एक धाव. जरा मुलांनी लक्ष ठेवा, त्यांना मागून चालता. 2 चेंडू 2 धावा आणि कस्तुरीकडून सुंदर असा शॉट. पुन्हा एक धाव. सुंदर असं पायांचं क्षेत्ररक्षण. चेंडू निर्धार धाव. 4 चेंडू 3 धावा. एक बॉल होता आणि हा माडिक्यांच्या स्वतःचाच बॅटिंगने स्वतःचाच विकेट. आत्महत्या केल्या माडिक्यांनी. 1 विकेट 1 षटक पूर्ण आणि धाव संख्या झाली 3. बॉल है हाँ. ओ बॉल है. धाव. चेंडू दुसरा. ऑस्ट्रेलियन एलिस पॅरी. 3 धावा फक्त. संजयचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू टाकून कस्तुरी जाधव यांना गोंधळात टाकलंय त्यांनी. फटका असा नाही. सुंदर क्षेत्ररक्षण गोलंदाजी करत असताना शेवटच्या षटकातला दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. पुन्हा सुंदरसा फटका, पण हे काय धावतच नाही. ओव्हरथ्रो नाहीये जाधवांसाठी आणि फटका मारलाय. बॉल पकडला नाहीये. निर्धार धाव. जागावर हल्लाच नाहीत पायका. आणि हा दुसरा चेंडू. सुंदर फटका. पुन्हा निर्धाव. 2 चेंडू आणि हा तिसरा चेंडू. पुन्हा मारला. झाली 5. लास्ट गो. निर्धाव. शेवटचा चेंडू शेवटचं षटक आणि धाव संख्या झाली आहे फक्त 5. विद्यासाठी रेश्मा. सुंदर फटका. 1 धाव. विजयासाठी आपल्याला आवश्यक. सुंदर चेंडू सानाकडून. निर्धाव. चेंडू. रेश्मा कदम गोंधळात. मस्त. सुनीलच्या विद्याने बॉल सोडलेला आहे. धावलंच नाही. एवढा लागू शकतो. चेंडू आणि चौका. 4 धावा. चौका. संघ विजयी झालेला आहे या 4 धावांनी. जिंकला तुम्ही. जिंकला. त्यांनाच माहित नाही ते जिंकतायत की काय वगैरे. जाधव पुण्यासाठी. धाव. कचरा भाग. एक डिक्लेअर आहे. आतमध्ये गेलाय बॉल. डिक्लेअर आहे. बाहेर आणायचं नाही. अडकला होता. डिक्लेअर आहे. जाऊ दे. सुंदर फटका आणि हा 4.
डोंबोली वरती वरती चौकावरती. हो पुन्हा घेता एकमेकांच्या पाया पडतायत. बॉल पकडा पाया पडतात एकमेकांच्या. सुंदर क्षेत्ररक्षण. हा शेवटचा चेंडू आणि गुटकरांचा 6. भावाने बरोबर शूटिंग केली आहे 6 धावांचा आणि धावसंख्या झाली आहे. सुंदर बॉल. वॉटर स्पीड. एक चेंडू. हो दुसरा चेंडू निर्धाव आणि धावसंख्या झाली फक्त 11 विदाउट लॉस. तिसरा चेंडू आणि हा धनश्री करून आमच्या मालती ताईला बोल. निलमाताई आपली मुलांसाठी मानसी शेवटचा चेंडू धनश्री यांचा मानसीसाठी आणि फटका. नको. एक जाहीर राव आपल्यासाठी. वनडी आपल्याकडे येत आहे. बॉल टाकायचं. अरे बोल ना. वनडी डिक्लेअर. ह्या सामन्यात काय बॉल एक धाव. थोडा म्हटलंय इकडे मला खेळायचं खेळ. काय सुंदर फटका पण एक धाव. शेवटचा चेंडू वाईट बॉल. हा चेंडू होता आणि हा चेंडूला डायरेक्ट 4. एकूण धाव संख्या झाली आपल्या संघासाठी. उषा कदम यांना गोलंदाजी करत. व्हाईट बॉल पहिलाच. हळू बाबाचा इशारा चुकीचा. विकेट. डायरेक्ट बोल्ड. 2 चेंडू. वैभव जाधव 3 चेंडू 2 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी तुम्हाला 21 धावा. शेवटचा चेंडू या षटकाचा शेवटचा चेंडू आणि स्टंप हिने स्वतःनेच पाडलाय. आणि फटका. माणसे आणि चौका अडवला. सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त 1 धावा. हा बॉल मालती ताईला समजलं आता काय गोलंदाजी करायची आहे. बॉल पकडायला मागून. एक चेंडू मालती ताईचा. वैभव जाधवला आणि उलटी सुलटी बॅटिंग परदेशातून डायरेक्ट. मालती ताई सरळ ताई चिडू नको. हा शाबास. सुंदर बॉल झाले. 3 बॉल झालेत. मस्त बॉल. शाबास ताई. मस्त चेंडू माडिकला आणि सुंदर बॉल मध्ये आपल्याला हवेत 17 धावा आणि पुन्हा ओलांडून करून शॉट आणि पकडू नका. अरे ये 4 धावा. सुंदर फटका असा. अल्टी बल्टी मधून पुन्हा. चला बॉल आहे. डॉट बॉल केलाय मस्त पैकी. खूप हवेत रे. 13 धावा हवेत आपल्याला. 2 चेंडू मध्ये 13 धावा. 2 6 मारल्या तर काहीतरी होऊ शकतं. आणि हा वाईट 9 धावा झाल्यात. अतिरिक्त धाव 10 रन. आणि विनर. आणि नाशिक जळगावकर हे विजयी झालेले आहे. जोरदार टाळ्या. जळगाव तुम्ही सेमीफायनल साठी पहिला संघ आहे आपल्याकडे.
मुंबईकर वर्सेस नागपूरकर. मुंबई ऐका महत्वाचा कार्यक्रम आहे. त्याचप्रमाणे रात्री पुन्हा एकदा आपण पुरुष जिंकले होते ते अंताक्षरी खेळणार आहोत. ट्रायल बॉल होता. आता सामना सुरू करूया आपण. वेळा कमी आहे आपल्याकडे. स्पर्धा हे पडतीच्या उंडावर पकडा. आता बाजूला करा सगळ्यांनी. आयोजकांनी सुरू करूया सामना. हा सेमीफायनलचा सामना. मस्त फटका आणि 4 धावताय कशाला 4. त्यासाठी सुंदर फटका मारला होता. एक धाव. पंच निर्णय सांगा बबनजी बोरे. व्हाईट बॉल आणि धाव संख्या झाली आहे 5. फटका हा झेल आहे. झेल घेतली आहे. मिठा मारा. सुंदर असा झेल आणि बॉल आहे आणि फटका संजय रुपयांचा मस्त. एक धाव. तर जिम उपलब्ध करून द्या आलेल्या संघासाठी. सुंदर फटका हा झेल होता आणि आणखी बाहेरून पकडतेस कशाला. चला वेळात आपण सामना सुरू करूया. सुंदर बॉल. 2 चेंडू 7 धावा आणि 2 विकेट मुंबईकर यांचे. बॉल पकडायला वो सुंदर शॉट. 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. पुन्हा शॉट आणि 6. रुपयांना कळलाच नाही येतो. सुंदर बॉल. 4 चेंडू झाले. 2 धावा. आणि हा 2 धावा आणि सुंदर शॉट. धावतच नाही लोक. हो फिल्डिंग ऋजा जाधव. सुंदर क्षेत्ररक्षण. डॉट बॉल आहे ना. बॉल आहे. 3 धावा फक्त झाल्या. 4 तिसऱ्याला मारला. 4 नाही ओव्हर नाही झाली. व्हाईट बॉल. 8 धावा झाल्या. शेवटचा चेंडू. डेड बॉल. सुंदर बॉल आणि हा एक सुंदर फटका मारलाय. पण आयोजक निर्णय देतील 1 धाव फक्त. सुंदर फटका आणि एक धाव.
व्हाईट बॉल व्हाईट बॉल आणि संगत नागपूरकर हे पाण्यासाठी गेलेले आहेत. नागपूरकर चला पुढे संगत पुणेकर वर्सेस सुंदर असा फटका आणि हा षटकार, सुंदर असा षटकार. पुन्हा जो फलंदाज उत्कृष्ट फलंदाजी करत होता नाही ना, ओव्हर नाही झाले, दोन चेंडू झालेत. अतिरिक्त धाव गेलेले आपल्या संघाकडून. धाव संख्या झालेल्या 15. सुंदर असा प्लेस केलेला आहे. निर्धार चेंडू. पुन्हा एकदा असा उंचावलेला फटका. आपण वंडीकडे जाताना एक धाव पूर्ण. धाव संख्या झालेल्या 16. शेवटचं चेंडू दुसऱ्या षटकातलं शेवटचं चेंडू. पुन्हा एकदा उंचावलेला टोलावलेला 1 रन. अशा प्रकारे 2 षटक पूर्ण. धाव संख्या झालेली आहे 17. रेश्मा जाधव यांच्याकडून पहिला चेंडू निर्धार. सुंदर अशी कट आणि मला वाटतं एक वंडीकडे गेलेला आहे. धाव संख्या अशा प्रकारे जोडत आहे. 18 धावा फलंदाजी करण्यासाठी वन डाऊनला उतरलेले आहेत. बघूया काय करतात आपल्या संघासाठी. त्रिफळा उडवला रेश्मा. रनआउट सुद्धा सुटलेला आहे. आणि अशा प्रकारे सुंदर असा फटका. बघूया किती धावा मिळतात. आणि हा चौकारकडे 4 रन. चौकार. आवश्यकता पुणेकर यांना 15 धावांची आवश्यकता. बघूया मालतीताई काय करतात. रेश्मा जाधव आणि हा फटकावलेला सॉरी ताई. पंचाचा निर्णय डिक्लेअर आहे का. पंच डॉट बॉल उंचावलेला आणि हा चौकार. रेश्मा यांचा सुंदर असा फटका आणि चौकार. सूर्यकुमार सारखी बॅटिंग करतायत रेश्मा वहिनी. बघूया आपल्या संघासाठी विजयाकडे नेत आहेत काय. धाव संख्या झालेली आहे 8. 2 चेंडू. पुन्हा एकदा षटकार. वहिनी सूर्यकुमार जाधव यांच्यासारखे बॅटिंग करतायत आणि धाव संख्या झालेली आहे 14. अशा षटकारनी आपला संघ विजयाकडे नेताना वहिनी चौकार आणि षटकाराची बारिश करतायत रेश्मा वहिनी. पुन्हा एकदा मालतीताई सज्ज. बघूया पंचाचा निर्णय व्हाईट. अतिरिक्त धाव मालतीताईकडून. धाव संख्या झालेल्या 15. व्हाईट बॉल. अशा प्रकारे पुणेकर हा विजयाकडे जाताना धाव संख्या झालेले 16 आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता पुणेकर यांना. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मालतीताई यांच्याकडून आणि संघाला अंतिम फेरीमध्ये घेऊन जातात त्या म्हणजे रेश्मा वहिनी. आणि हा उंचावलेला बघ्या असा खेळाडूला पंच निर्णय देतील. पंच चला शेवटचा चेंडू मालतीताईकडून. निर्धार चेंडू आणि षटक पूर्ण झालेले. वर्षानी जापकर आणि पंचाचा निर्णय वाईट चेंडू. अतिरिक्त धाव देताना डॉट चेंडू. 4 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. बघूया कोणता संघ या ठिकाणी विजय होतोय.
आणि आउट चौका फटका चौका आणि पुणेकर फायनल अंतिम फेरीमध्ये सुंदर असा फलंदाज गोलंदाजी केली ती पुणेकर या संघाने आणि फायनल साठी गेलेले आहेत पुणेकर वर्सेस नागपूरकर या दोन्ही संघाचं या ठिकाणी स्वागत होत आहे आणि आपल्याला अंतिम फेरी खेळायची आहे 2 ओव्हरची अंतिम फेरी असेल दोन्ही संघाने सज्ज राहील दोन्ही कर्णधारांना आपण जे काही नियम आहेत ते आत्ताच सांगायचे नाणेफेकी होते आणि अशा प्रकारे नाणेफेकी झालेली आहे आणि कोणता संघ विजय होतोय बघायचे या ठिकाणी आपल्याला आता शेवटचा क्षण आलाय अंतिम फेरीचा सामना आता चालू होतोय या ठिकाणी पुढील फायनल मॅच आणि ही बॉलर आहे आमची आता सिमरन जिंकशील मॅच फायनल या ठिकाणी प्रत्येक महिला आपला संघ कसा विजय होईल याकडे बॅट्समन आहेत आपण यांच्या मॅचेस बघू बॅट्समन पण तयार झाले आहेत बॉलर पण तयार आहेत आणि फिल्डर पण तयार आहेत मॅचचा पहिला बॉल सुरुवात पुणेकर बॅटिंगसाठी फलंदाजी करताना पहिलाच बॉल एक धाव जर स्ट्रेट गेला असता तर षटकारकडे गेला असता आपली बॅटिंग बघण्यासाठी हा 1.5 लाखचा प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आपण सरळ षटकेबाजी करायची आणि धावसंख्या जोडायची आपल्या संघासाठी चला सिमरन सज्ज आपल्या संघासाठी 75 डेट बॉल सिमरन मगासपासून आपल्या संघाला या अंतिम फेरीमध्ये आणलेले आहेत त्या सिमरन मोहिनी आणि हा फटका षटकार सूर्यकुमार यादव मी तुम्हाला आत्ताच बोललो होतो सूर्यकुमार यादवची बॅटिंग बघण्यासाठी 1.5 लाख प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि षटकारची आतिषबाजी होणार आहे या ठिकाणी पुन्हा एकदा फटका आणि आज चौकारकडे मला वाटतं एक धाव अशा प्रकारे सुंदर पंच एक धाव सूर्य पहिली इनिंग संपली आणि पहिल्या इनिंग मध्ये 16 रन झालेत बघूयात 16 रन चेस होते गोलंदाजी सज्ज नागपूरकर वहिनी सज्ज आपल्या संघासाठी फटकेबाजी करण्यासाठी चला सुंदर असा फटका आणि मला वाटतं षटकार का आहे का षटकार स्टेट गेलेला हा वहिनींचा पहिला चेंडू षटकार धावसंख्या झालेली आहे 7 चला तिसऱ्या चेंडूत एक धाव मिळालेली आहे धावून 1 रन आहे सिमरन बघूया आपल्या संघासाठी काय करते सुंदर असा फटका सिमरनचा आणि एक धाव पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे अटीतटीचे सामने या ठिकाणी पार पडत आहेत सुंदर असा फटका पंच 1 रन पहिला चेंडू पंचाचा निर्णय वाईट बॉल अतिरिक्त धाव रेश्मा कदम यांच्याकडून वाईट चेंडू आपल्या संघाला विजय जर करायचा असेल तर आपल्याला विकेट नाहीतर बॉल डॉट करायला लागतील पंचाचा निर्णय डॉट बॉल एक बॉल धावसंख्या झालेली 11 चला वहिनीने 1 रन पूर्ण केलेले अशा प्रकारे आणि 2 चेंडू पूर्ण धावसंख्या झालेल्या 12 3 चेंडूत 5 धावांची आवश्यकता नागपूर या संघाला सुंदर असा फटका बघूया षटकार का 1 धाव पंचाचा निर्णय प्रेक्षकांचा ऑडियन्स केलेली आहे आणि आपल्या संघाला विजय सुंदर असा की त्वरित पुढच्या कारण की आपल्याला स्पर्धक यांना पुढच्या स्पर्धेसाठी जायचं तुम्हाला मी म्हटलं होतं तू जिंकशील असं नाही म्हटलं होतं तू जिंकशील असं म्हटलं होतं अभिनंदन तुमचं प्राइज रात्री मिळेल तुम्हाला
लवकरात लवकर या ठिकाणी आपण राष्ट्रीय आपल्या बाजूशी घेऊन जायचं आहे. क्रिकेटची स्पर्धा झाली होती त्यामध्ये प्रथम क्रमांक नागपूरकर यांनी मिळवला होता. त्यांना प्राईज मिळतं 3 लाख महिला क्रिकेट सामने महिला क्रिकेट सामने अशी क्रिकेटचे सामन्याचं आपण आयोजन करण्यात आलं होतं. नागपूर प्रथम पारितोषिक